एक महत्त्वाची बातमी मुंबईतल्या सांताक्रूज मधील शौचालयाच्या उद्घाटनावरून आता राजकीय चढाओढ सुरू झाली आहे। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आलेत। आपण पाहू शकतो मुंबईतल्या सांताक्रूज मधल्या एका शौचालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ही चढाओढ सध्या सुरू आहे। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चढाओढ सुरू झाल्याचं कळत आहे। सध्या महापालिका निवडणुका जवळ आल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर विविध कामांचं उद्घाटन केलं जात आहे। या पार्श्वभूमीवर आता राजकीय चढाओढ पाहायला मिळते। ठाकरे गटाचे आमने सामने आले होते आणि या शौचालय जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरण्यात आले आहे आणि याच्या उद्घाटन आज ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई करणार होते, पण त्याच्या आधी इथे जे शिंदे गटचे शिवसैनिक इथे दाखल झाले आहेत आणि सध्या शौचालयाच्या गेटवर उभे आहेत। काय प्रॉब्लेम काय झाला? मुळात स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत हे टॉयलेट बांधले जातात। हे कोणते आमदार फंडातना, नगरसेवक फंडातना किंवा कोणत्याही राजकीय फंडातनं हे बांधले जात नाही, बरोबर। असं असताना मुळात कॉन्ट्रॅक्टरनी पण बीएमसीला टॉयलेट हँडओव्हर केलेला नाही। अशा स्थितीमध्ये फक्त इलेक्शन येते म्हणून ही लोक जर टॉयलेटचं उद्घाटन करत असतील, कोण उद्घाटन करणार होते? उबाटा गटातले आमदार जे काय ते माजी नगरसेवक। मुळात पार्टी अशी असावी लागते की त्या पार्टीवर बीएमसीच्या अधिकाऱ्यांचे म्हणजे जे काही इंजिनियर असतात त्यांची नावं लिहिणं कंपल्सरी असतं। असं नसताना फक्त स्वतःच्या लग्नाची पत्रिका छापतात। असं तर ह्या लोकांनी पार्टी बनवली आहे। मुळात आमच्या निर्मल नगरचे जे काही सिनियर आहेत त्यांना पण न विचारता त्यांचं पण नाव टाकलंय, बॅनरवर पण टाकलं होतं, पार्टीवर हे कितपत योग्य आहे? अजून त्या कंत्राटदारांनी जर हँडओव्हर केलं नाही आणि उद्या जर त्याच्या आतमध्ये काहीतरी काय पडलं आणि एखादा घातपात झाला तर ही लोक जबाबदारी घेणार आहेत का? उबाटावाले राजू भुतकर आणि त्यांचे जे कोण आमदार खासदार जे कोण आहेत ते जबाबदारी घेणार आहेत का? मग मुळात जर कायदेशीररित्या तुमचं जर काही संबंधच नाही अशा टॉयलेटचं उद्घाटन तुम्ही करायला कसं येऊ शकता? आणि ते पण जबरदस्ती का? आता इलेक्शन जवळ